सर्वांना नमस्कार. विधिमंडळ परिसरामध्ये गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यामध्ये तुफान मारामारी झाल्याचं वृत्त आत्ताच आपण पूर्ण माध्यमावर बघितलं असेल. कारण विधिमंडळ हे एक पवित्र स्थान आहे. त्या ठिकाणी महाराष्ट्रातून निवडून दिलेले सर्व आमदार असतात, परंतु त्या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी व्हावी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि मित्रांनो, कालच गोपीचंद पडळकर यांनी जितेंद्र आव्हाड यांना आई बहिणीवर शिव्या दिल्या होत्या आणि याच कारणावरून कारण कार्यकर्त्यांमध्ये आज जितेंद्र आव्हाडला मारण्यासाठी गोपीचंद पडळकर यांनी लोक आणल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्याकडे केला आहे. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्र्याकडे जाऊन मुख्यमंत्र्यांसंग बैठक केली आणि या कार्यकर्त्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे. आणि विधिमंडळ परिसरामध्ये जर असं होत असेल आणि आमदाराला मारण्यासाठी जर गुंड येत असतील तर हे लाजिरवाणी गोष्ट आहे, असं जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की योग्य ती कारवाई केली जाईल, घाबरण्याचं कारण नाही. मित्रांनो, या गोष्टीचा जाहीर निषेध झाला पाहिजे. आणि आमच्या चॅनलला आपण जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.